जय हिंद मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक महत्त्वाची माहिती घेणार आहोत, ते म्हणजे महाराष्ट्र पोलीस भरती बद्दल। हो, तुम्हाला सर्वांना आतुरता त्याच गोष्टीची लागलेली आहे, फक्त महाराष्ट्र पोलीस भरती बद्दल। तर मित्रांनो, काही रिक्त पदांचा अहवाल समोर आलेला आहे आणि या रिक्त पदानुसार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जवळपास 15,980 पद रिक्त आहेत 15 एप्रिल 2026 पर्यंत। मित्रांनो, हीच बातमी महत्वाची आहे की महाराष्ट्र पोलीस भरती जागा जी आहे ती कधी निघतील, काय निघतील याच्यावरती पण आपण चर्चा करणार आहोत। पहिले रिक्त पदांचा अहवाल बघूया। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जर आपण विचार केला तर दरवर्षी पोलीस भरती जवळपास होते आहे। गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहेत आणि त्यांच्या कार्यकाळामध्ये आपण मोठमोठ्या भरती सुद्धा आपण बघितली आहे। ठीक आहे, अनेक मुलांचे प्रश्न त्यांनी सोडवले पण आहेत, पण काही गोष्टी नकारात्मक पण आहे, जसे की वयवाढीचा मुद्दा असेल त्याच्यावरती पण त्यांनी विचार करायला पाहिजे। असो, पण जे तरुण पोलीस भरतीची तयारी करतायत त्यांच्यासाठी महत्वाचं आहे, रिक्त पद जवळपास 15,980 म्हणजे 16,000 पकडून चला। येणाऱ्या काळामध्ये मोठ्या पदांची भरती होणार आणि डिसेंबर पर्यंत जर आपण रिक्त पदांचा जागा बघितल्या फक्त डिसेंबर पर्यंत, तरी सुद्धा 20,000च्या आसपास रिक्त पद आपल्याला डिसेंबर पर्यंत पाहायला मिळतील। म्हणजे एवढी पद रिक्त आहेत 2026 मध्ये। आणि समजा 2026 आणि 2027 दोन वर्षाचं एकत्र जर पोलीस भरती केली आणि जर दोन्ही वर्षाचं एकत्र रिक्त जागांचा जर आपण अहवाल बघितला, अंदाजित अहवाल जर बघितला, जवळपास 30,000च्या आसपास, 25 ते 30,000च्या आसपास रिक्त पद 2 वर्षामध्ये निघतील। फक्त जर 2026 रिक्त पद जरी भरली तरी सुद्धा 15 ते 20,000 पद चालू पोलीस दलामध्ये होऊ शकतात। का एवढे पद रिक्त आहेत आणि तेवढे जरी भरलीत तरी जवळपास 15 ते 20,000 पदांसाठी महाराष्ट्रामध्ये मोठ्या महाभरती पुन्हा एकदा सुरू होईल। त्यामुळे बाकीचे विषय सोडा, ज्याला पोलीस बनायचं आहे त्यांच्यासाठी सुवर्ण संधी असणार आहे। लवकरात लवकर अभ्यास आणि प्रॅक्टिसला लागून जा। पोलीस भरतीचं एक तत्व मित्रांनो कायमस्वरूपी लक्षात ठेवा, तुम्हाला जर पोलीस व्हायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला मेहनत करावी लागणार आहे, त्यासाठी तुम्हाला सातत्य ठेवावं लागणार आहे, तरच तुम्ही पोलीस होऊ शकतात। नाहीतर फक्त स्वप्न बघणारे लाखो विद्यार्थी आहेत, पण काही मोजक्या लोकांचेच स्वप्न पूर्ण होतात जो मनापासून तयारीला लागतो। त्यामुळे वेळ वाया घालवू नका, अजून संधी गेलेली नाही, संधी आहे, तयारीला लागा, प्रॅक्टिस आणि अभ्यास चालूच ठेवा, जेणेकरून येणाऱ्या भरतीमध्ये तुम्हाला सिलेक्ट होता होईल। आणि मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांना पोलीस भरतीची ऑफलाईन बॅच लावायची आहे, ठाण्यामध्ये आपली अकॅडमी आहे। स्क्रीनवरती जो नंबर दिसतोय या नंबरवरती संपर्क करा आणि एकदम अतिशय उत्तम पद्धतीने आपण पोलीस भरतीची तयारी करून घेतो आहे। नक्कीच त्या पोलीस भरतीच्या तयारीमध्ये तुम्ही सामील होऊ शकतात। बाकी आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच सांगायचं मला, पोलीस भरतीबद्दल जे काही अपडेट आलेले ते तुमच्या समोर मी सादर केलेली आहे। आणखी पोलीस भरतीबद्दल जर तुम्हाला फ्री मध्ये प्रश्नपत्रिका वगैरे सोडवायचे असतील, जास्तीत जास्त कमेंट करा। आपल्या अकॅडमीत जे काय साप्ताहिक टेस्ट होतात आहे तशी टेस्ट मी तुम्हाला द्यायला तयार आहे। त्यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त कमेंट करायचं आहे की सर हो आम्हाला टेस्ट पाहिजे। मग आपला जो काही व्हॉट्सअप ग्रुप बनवलेला आहे आपण जनरल संपूर्ण महाराष्ट्रातील मुलांसाठी, त्या मुलांमध्ये जवळपास आठवड्यातून 2 ते 3 पेपर मी देईल, जेणेकरून तुम्ही घरी बसून सुद्धा त्याची तयारी करू शकतात। बाकी आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी थांबूयात। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्कीच करा। चला मित्रांनो, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया। जय हिंद।